नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. संपत्तीच्या वादातून चुलत भावाची हत्या, आरोपीला 2 तासात बेड्या. सरोपच्या रुग्णालयातील खोदकामांचा रुग्णांना मनस्ताप, आपत्कालीन सेवेलाही फटका. वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे कुटासा शिवारातील पिके नष्ट, शेतकरी हवालदिल. माजी खासदार नवनीत राणा यांची राज्यसभेसाठी संधी हुकली, विदर्भात राजकीय चर्चांना उधाण. मेळघाटातील शिक्षणाच्या दुरावस्थेवर बच्चू कडूंचा प्रहार, शाळांच्या स्थितीवर व्यक्त केली चिंता. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरात अकोट फाईलमधून बापू नगरात संपत्तीच्या वादातून आरोपी ऋतिक अनिल बिहुणे याने त्याचा चुलत भाऊ विनीत विजय बिहुणे यांची हत्या केल्याची माहिती आहे. 4 मार्च रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. अकोट फाईल पोलिसांनी आरोपीला घटनेनंतर अवघ्या 2 तासातच अटक केली. या घटनेमुळे बापूनगर परिसरात सुरक्षा वाढली होती. या प्रकरणी अकोट फैल पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शोध मोहिमेत आरोपीला उशिरा रात्री अटक करण्यात आली. फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक तपासात असे दिसून आले की दोन्ही भावातील वादाचे मूळ कारण मालमत्ता आणि वारसा हक्काची संबंधित होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आरोपी हल्ला करण्यापूर्वी आणि नंतर घटनास्थळ सोडून पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांच्या टीमने परिसरात सीसीटीव्ही फुटेज आणि शेजारील लोकांची माहिती गोळा केली. तज्ज्ञांच्या माहितीनुसार फॉरेन्सिक तपासानंतर पुढील तपशील उघडकीस येऊ शकतात. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, आरोपीस अटक झाली असून प्रकरणाची न्यायालयीन कारवाई तत्काळ सुरू होईल. या हत्याकांडचा तपास पोलीस निरीक्षक रहीम शेख करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्री घटनास्थळी दाखल झाले होते. अकोटफैल पोलिसांना माहिती मिळाली की बापूनगर परिसरातील 2 सख्या चुलत भावामध्ये प्रॉपर्टीच्या वादावरून भांडणतंटे चालू आहे आणि त्यातून एकाचा खून झालेला आहे अशी माहिती मिळताच तात्काळ अकोटफैल पोलीस घटनास्थळी गेले आणि तेथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीचा शोध घेणे चालू आहे. आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळे 4 पथक तयार करण्यात आलेले आहे आणि शोध चालू आहे. और ये झाड़ रहा था, ये मट्टी लगाया ऐसे थोप रहा था. उसको बोलता इधर आ रे, कि मेरे को मार रहा है, तू घर में सह हो रहा है, दूसरे को मार जाके. तो घर में भगते गया और उधर से एक चक्कू लाया क्या मालूम, उसको चाय पीते हुए को बुला के मारा. क्या हुआ बताओ सर. मेरा भाई है विनीत विजय बिहुने, उसको ऋतिक बिहुने ने घर में घुस के चाकू मारा. उसमें उसकी माँ भी शामिल है. उसकी माँ ने भी उसको सपोर्ट करी. जब पुलिस वाले उसको उठाने गए उन्हें छुपा दी थी, बोली कि घर में नहीं है. पुलिस वाले वापस आ गए, वो गया घर में, मेरी दादी के घर में, और मेरे भाई को उन्होंने चाकू से मारा. उसको 6-7 चाकू मारा, वो जगह पे स्पॉट हो गया. और ये साजिश के लिए उसकी माँ भी जिम्मेदार है और वो लड़का भी जिम्मेदार है. आपने रिपोर्ट दी है? हमने रिपोर्ट दी है अभी, और हम तो यही करेंगे कि साहब उसको सज़ा होना, मतलब उसको सज़ा ही होना, सज़ा होनी ही चाहिए. और उसके लिए उसकी माँ भी जिम्मेदार है. उनने इतने गुनाह करा, हर गुनाह में उसकी माँ ने उसका साथ दी, हर गुनाह में उसकी माँ ने उसको सपोर्ट करी. मेरे ये प्रॉपर्टी के लिए झगड़ा है सर. मेरी दादी है, मेरी दादी का कोई नहीं है, और ये जो बच्चा मारा इसका माँ नहीं, इसके बाप ने कोई नहीं है. ये अकेला है. मेरी दादी इसको अपना सब कुछ देना चाहती. इनके माँ बाप को नौकरी घरदार सब दे दी, फिर भी ये लड़ते थे उसको जा के कि ये प्रॉपर्टी हमको दे. ये दादी को धमकी देते थे, मेरे भाई को धमकी देते थे, और धमकी दे के इन्हें बोल के मारा की तरह मर्डर करूँगा इसलिए. अकोला येथील सरोपचार रुग्णालय परिसरात सध्या पाईपलाईनसाठी खोदकामाचे काम सुरू आहे. मात्र या कामामुळे रुग्णालयात ये जा करणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिस्थिती अशी आहे की आपत्कालीन रुग्णांनाही वेळेवर रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत.
अकोला येथील सरोपच्या रुग्णालयात पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, परंतु या कामामुळे रुग्णालय परिसरातील येण्या जाणाऱ्यांचा मार्ग पूर्णपणे खराब झाला आहे. खराब रस्ता, खड्डे आणि सगळीकडे पसरलेल्या मातीमुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा तर रुग्णवाहिका आणि इतर वाहनांनी रुग्णालय परिसरात शिरताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. सर्वात गंभीर परिस्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा एखाद्या आपत्कालीन रुग्णाला तातडीने रुग्णालयात पोहोचवणे गरजेचे असते. अशावेळी रस्त्याच्या दुरस्तेमुळे वेळेवर उपचार मिळण्यास उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी काम करताना प्रशासनाने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करायला हवी होती, जेणेकरून रुग्णाचे हाल झाले नसते. कुटासा शिवारात एकेकाळी गहू, हरभरा, करडई, मूग, सोयाबीन व ज्वारी यासारखी विविध पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात होती. मात्र गेल्या 10 वर्षात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे ही सर्व पिके हळूहळू शिवारातून अदृश्य झाली आहेत. परिणामी येथील शेतकऱ्यांसमोर कपाशी हेच एकमेव एक पीक उरले आहे. रानडुक्कर, नीलगाय व इतर प्राण्यांच्या हल्ल्यामुळे अन्नधान्य व कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले. संरक्षणासाठी कुंपण, पहारा व इतर उपाय खर्चिक ठरत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी ही पिके घेणेच बंद केले. कपाशी तुलनेने कमी नुकसानकारक ठरत असली तरी वाढती महागाई, बियाणे, खत, औषध फवारणी व मजुरीचा खर्च यामुळे खर्च वजा जाता मिळणारे उत्पन्न अत्यल्प होत आहे. या परिस्थितीमुळे कुटासा परिसरातील शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक अडचणीत सापडत असून हतबल झाले आहेत. वन्य प्राण्यांचा त्रास सुरू राहिला तर भविष्यात शेती करणेही कठीण होईल, अशी भीती अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. वन्यप्राणी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना, नुकसान भरपाईची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना संरक्षण साधनांसाठी आर्थिक मदत देणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. स्टार प्रचारक म्हणून भाजपने ज्यांना वेळोवेळी समोर केले त्या माजी खासदार नवनीत राणा यांना राज्यसभा खासदारकीची लॉटरी लागली नाही. त्यामुळे अमरावतीत याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. माजी खासदार नवनीत राणा या भाजपच्या स्टार प्रचारक होत्या. त्यांना केवळ जिल्ह्यातच नाही तर राष्ट्रीय स्तरावरही ओळखले जाते. यावेळी भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची आशा होती. तथापि भाजपने त्यांना उमेदवारांच्या यादीतून वगळले आहे, ज्यामुळे नवनीत राणा आणि त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही भाजपने ज्याप्रमाणे डॉक्टर अनिल बोंडे यांना राज्यसभेत पाठवले, त्याचप्रमाणे नवनीत राणा यांनाही राज्यसभेत पाठवायला हवे होते, असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट प्रसिद्ध करून संयम दाखवला आहे. त्यात त्या म्हणतात, संघर्ष माझ्यासाठी काही नवीन नाही. मी कोणत्याही कोणातून नव्याने सुरुवात करू शकते. निराशा आहे. यापूर्वी सरकार स्थापनेच्या वेळी भाजप समर्थकांना खात्री होती की सलग 4थ्यांदा आमदारकी जिंकणारे रवी राणा यांना मंत्रिपद मिळेल, परंतु भाजपने त्यांना तेव्हाही निराश केले. संघर्ष करना मेरे लिए नई बात नहीं है. मैं किसी भी मोड़ से नई शुरुआत कर सकती हूँ. संघर्ष करना मेरे लिए नई बात नहीं है. मैं किसी भी मोड़ से नई शुरुआत कर सकती हूँ. नवनीत राणा भाजपसाठी समर्पितपणे काम करतात. विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाचे परिणाम सर्वांना स्पष्ट आहेत. अमरावतीमध्ये भाजपचे 5 आमदार आहेत. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सामना केला. अगदी हनुमान चालिसा पठणाला विरोध करण्यापर्यंत मजल मारली. अलीकडेच त्यांनी आंध्र प्रदेशात भाजपसाठी स्टार प्रचारक म्हणून प्रचार केला. नगरपालिका निवडणुकीतही त्यांनी भाजपसाठी काम केले. तथापि या काळात त्यांच्यावर काही ठिकाणी भाजप विरोधी कारवायांचा आरोप झाला. 2019 मध्ये अपक्ष म्हणून लोकसभेवर धडक मारणाऱ्या नवनीत राणा यांनी 2024 पूर्वी कमळ हाती घेतले. पक्षांतर्गत टोकाचा विरोध असतानाही भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अमरावतीच्या ज्या माजी खासदार आहे नवनीत राणा यांची उमेदवारी नाकारण्यात आली आहे, तर याबद्दल आपलं काय मत आहे? नवनीत राणाला उमेदवारी राज्यसभेची द्यायला हवी होती, पण नाही दिली. आता ते पक्षाच्या अंतर्गत काहीतरी असाल म्हणून नाही देण्यात आली त्यांना. पण त्या कशा एकदम कार्यकर्त्या, काम करणाऱ्या आहेत त्या, म्हणून त्यांना राज्य नाही निवडून आल्या इकडे लोकसभेला, तर राज्यसभेवर तरी पाठवायला पाहिजे होतं त्यांना, असं माझं मत आहे. नाही, आता त्यांना पाहिजे होती की नव्हती पाहिजे हे
तेही सुद्धा राजकीय लेवलचाच प्रश्न आहे, कारण की अमरावती जिल्ह्यामध्ये 2 खासदार ऑलरेडी आहेत तिथे आणि त्यांना तिसरा खासदार द्यायचा नसेल म्हणून त्यांना नाकारली असेल कदाचित. आणि एका जिल्ह्याला 3-3 खासदार द्यायचं म्हटलं म्हणजे त्यांना नसेल राजकीय लोकांना, म्हणून कदाचित त्यांची उमेदवारी तिथे राहिली असेल. कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला उमेदवारी नाही द्यायची हे वरच्या लेवलला ठरवलं जातं. त्याच्यामुळे वरच्या लेवलला त्यांनी प्रयत्नही केले असतील, कदाचित वरच्या लेवलला त्यांना 3-3 खासदार द्यायचे नसतील अमरावती शहरामध्ये, म्हणून त्यांना नाकारली असेल कदाचित. ऑलरेडी 2 खासदार आहेत इथे. बीजेपीचा 1 खासदार आहे, तर बीजेपीचे 2-2 खासदार द्यायचं म्हटलं म्हणजे त्यांना नसेल म्हटलं कदाचित. भाजपा नेत्या नवनीत राणा यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे, तर काय प्रतिक्रिया, आपल्या काय भावना आहे? त्यांना उमेदवारी पक्षाने द्यायलाच पाहिजे होती, कारण त्यांना पक्षाने उमेदवारी दिली असती. ते अमरावती जिल्ह्याचा जो विकास रोखलेला आहे, तो विकास झाला असता तरी पक्षाने त्यांना पुन्हा तरी कोणत्याही राज्यसभेवर कोणत्याही आणि राष्ट्रपतीच्या कोट्यातून उमेदवारी द्यायला पाहिजे अशी माझी प्रांजळ मत आहे. तर आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते अरविंद नळकांडे, जे श्रमराज्य परिषदेचे अध्यक्षही आहेत. तर बाबूजी, राज्यसभेची उमेदवारी नवनीत राणा यांना नाकारण्यात आलेली आहे, काय सांगाल, काय भावना आहेत? मला सुद्धा अपेक्षित होतं की नवनीत राणा ही राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी, पण जातीय समीकरण आणि प्रादेशिक समीकरण हे जुळवण्याच्या दृष्टिकोनातून नवनीत राणा यावेळेस ही जबाबदारी देण्यात आली नाही. पण एक सांगतो की नवनीत राणांनी त्याच ताकदीनं भाजपाच्या बाजूनं काम करत राहिले तर त्यांना चांगलं भविष्य आहे. आपल्यासोबत होते श्रमराज्य परिषदेचे अध्यक्ष शेतकरी नेते अरविंद नळकांडे. त्यांनी सांगितलं आहे की नवनीत राणा यांनी भविष्यात काम करत राहावं, म्हणजे त्यांचं भवितव्य चांगलं आहे. मी संदीप मानकर, जिल्हा प्रतिनिधी, RRC नेटवर्क, अमरावती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण मेळघाटातली शाळांची स्थिती पाहता विषमता दिसते. मेळघाटातील विद्यार्थी कुठल्या अवस्थेत शिक्षण घेत आहेत या गंभीर विषयाच्या मर्मावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी बोट ठेवले आहे. मेळघाटच्या आंदोलनात दरम्यान मेळघाटातील शाळांची पाहणी केली असता विदारक चित्र त्यांना दिसले. चिमुकल्या विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. एका वर्गखोलीत 40वर विद्यार्थी कसे शिक्षण घेत असतील ही बाब त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मेळघाटातील गावात सोयी सुविधा नसल्याने शिक्षक गावात राहत नाहीत, त्यांच्या सवडीनुसार ते येतात. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वास्तव जाणून घेतले. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने सुधारणा करण्याशिवाय गत्यंतर नाही. हे चित्र बदलण्यासाठी संघर्ष करावा लागेल. तसेच क्रांतीशिवाय यामध्ये सुधारणा होणार नाही. एकीकडे तरण तणावापासून सुविधा असलेल्या शाळा आणि दुसरीकडे एकाच खोलीत भरणारे वर्ग, ही विषमता दूर होणे आवश्यक आहे, असे बच्चू कडू म्हणाले. सरकार लक्ष द्यायला तयार नाही. पैसा म्हणतोय का गावातले शिक्षक द्या, गावातल्या पोरांना ट्रेनिंग द्या, म्हणजे ते अधिक जास्त शिक्षक मिळत. MREGS मध्ये सगळ्यात जास्त खर्च इथं होतो. MREGS मध्ये जर रुमा बांधल्या असत्या तर 5 रुमा सहज बांधून झाल्या असत्या. गावातल्या मुलांना कामही भेटलं असतं आणि वर्ग खोल्या पण झाल्या असत्या. पण शासनाची नैतिकता नाही, प्रशासनाची नैतिकता नाही आहे आणि संघर्ष यात्रा ह्या सगळ्या गोष्टी घेऊन चालत आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद असू द्या. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. आता वाघिणीच्या दुधापासून हे लोक किती दूर आहे हे तुम्हाला माहित आहे का? एकंदरीत जर तुम्ही पाहिलं का विषमता, शिक्षणाची विषमता तुम्हाला माहित पडेल. वाशिम शहरात सध्या नागरिकांना पिण्यासाठी गढूळ आणि अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नळातून येणारे पाणी मळकट असून त्यामध्ये मच्छर आणि घाण साचल्याचं दिसून येत आहे. या गंभीर बाबीकडे वाशिम नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे गढूळ पाणी होत आहे. काल प्रभाग क्रमांक 9 मध्ये नळाला आलेल्या पाण्यामध्ये गाळ, माती तसेच मच्छर दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दूषित पाणी पिण्यामुळे पोटाचे आजार,
ताप आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी या संदर्भात नगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी काही दिवस स्वच्छ पाणी पुरवठा होतो, मात्र कायम ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नगरपालिकेने पाणी शुद्ध करून पुरवठा करणे अपेक्षित असताना अशा प्रकारे गढूळ आणि घाणयुक्त पाणी येत असल्याने नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान दूषित पाण्यामुळे जर नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नगरपालिकेने तातडीने या समस्येवर उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी होत आहे. स्वर्गीय तुकाराम बिडकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे मानाचे त्रिस्तरीय पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यामध्ये शिक्षण क्षेत्रात ललित काळपांडे, कला क्षेत्रात निलेश जळमकर आणि क्रीडा क्षेत्रांसाठी सदानंद जाधव यांचा गौरव करण्यात आला. स्वर्गीय तुकाराम बिडकर स्मृती शिक्षण क्षेत्रातील ज्ञानरत्न पुरस्कार हा ग्रामीण भागातील 10,000 अभियंते आणि 7,000 डॉक्टर्स घडवल्याबद्दल ललित काळपांडे यांना प्रदान करण्यात आला. तर डेबू महानायक, सत्यशोधक यांसारख्या सामाजिक व वैचारिक चित्रपटांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केल्याबद्दल कलारत्न पुरस्कार निलेश जळमकर यांना देण्यात आला. एकलव्य कला अकादमीच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार केल्याबद्दल क्रीडारत्न पुरस्कार सदानंद जाधव यांना गौरव केला गेला. कार्यक्रमाला रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू विनायक देशपांडे, महापौर शारदाताई खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, उपमहापौर अमोल गोगे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार दाडू गुरुजी, माजी आमदार हरिदास भदे, जयंत मसने यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा प्रमिलाताई ओक हॉल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. स्वर्गीय तुकाराम बिडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार वितरित केले जातील. ग्रामीण भागातील तरुण पिढीला समाज आणि राष्ट्र निर्मितीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वर्गीय तुकाराम बिडकर यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचे हे कार्य अविरत सुरू राहावे या उद्देशाने या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे, असे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी नमूद केले. याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक राधाताई बिडकर, प्रकाश बिडकर, गजानन मैसने, गजानन इंगडे, डॉक्टर रमेश बर्डे, अनिल मालगे, वामनराव तायडे, विनोद मिरगे, विठ्ठल इंगडे, राजेंद्र जळमकर यांच्यासह फाउंडेशनचे इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. स्वर्गीय तुकाराम बिडकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सोहळा रंगला आणि त्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि शाळेच्या यशस्वी वाटचालींचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक 4 रामदासपेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. स्थानिक मौलाना अब्दुल कलाम आझाद हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्याला शहराच्या महापौर शारदाताई रणजित खेडकर आणि उपमहापौर अमोलदादा गोगे, काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव महेश गणगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महिला व बालकल्याण सभापती आरतीताई घोगलिया यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व निमंत्रण म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेशदादा गावंडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर समितीचे अध्यक्ष उमेशभाऊ लखन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा बहारदार आविष्कार या ब्रीदवाक्याला जाणून शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये नृत्य, नाट्य आणि संगीत सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. या प्रसंगी बोलताना शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर, श्रीधर भिरड, भीमराव डोंगरे आणि इतर मान्यवरांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी मुख्याध्यापिका विद्याताई गोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे तज्ज्ञ मुकुंद देशपांडे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेतले.
करतो. आजच्या वार्षिक संमेलन कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाला उपस्थित आमच्या महानगरपालिकेच्या बालकल्याण सभापती शिक्षकाला मला बोलवलं. तुम्हाला सांगतो, मी सुद्धा मनपाच्या शाळेचा विद्यार्थी आहे. मी 1 ते 4 पर्यंत शिक्षणा आश्रमाची शाळा आहे अकोला महानगरपालिकेची 26 नंबरची. मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, 4 के विद्यापीठ के वर्ष स्नायु सम्मेलन कार्यक्रम आयोजित किया गया है. इस कार्यक्रम का उद्देश्य विद्यार्थी के काल गुणों के को फुले सर्वांना अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाला मंचकावर उपस्थित आमचे मित्र अकोला महानगरपालिकेचे आदरणीय उपमहापौर श्री अमोलजी दोघे, उपस्थित महिला बालकल्याण सभापती आदरणीय आरतीजी भोगलिया, आमच्या या शाळेचे माजी मुख्याध्यापिका आदरणीय गोटे मॅडम. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एडशी कुंड येथे 4 मार्चच्या मध्यरात्री वाघाने गायीवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महादेवराव बारड यांच्या गायीचा मृत्यू झाला असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील एडशीकुंड येथे वाघाने गावाच्या वेशीत येऊन गायीवर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. गावाजवळ वाघाचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर संबंधित शेतकऱ्याने शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तसेच वन विभाग परिसरात गस्त वाढवून ग्रामस्थांना जंगली प्राण्यांपासून बचावासाठी मार्गदर्शन करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून पंचनामा करून पुढील कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. वाशिमच्या रिसोड शहरालगत मेहकर मार्गावरील पॉवर हाऊस परिसरात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत परिसरातील मोठ्या प्रमाणावर झाडे आणि झुडपे जळून खाक झाली आहेत. दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुरुवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास रिसोड मेहकर मार्गावरील पॉवर हाऊस परिसरात अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली. या आगीत परिसरातील झाडे आणि झुडपे जळून खाक झाली असून महात्मा फुले नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव फाटाजवळील मासमापुरी पांढरी येथे विषारी पाणी पिल्याने तब्बल 51 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मासूम महिला बचत गटाच्या महिलांवरती मोठे आर्थिक संकट कोसळले असून संबंधित शेतमालावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मासमापूर पांढरी येथील मासूम महिला बचत गटाच्या महिला नेहमीप्रमाणे बकऱ्यांना चारण्यासाठी शिंगमोडी नदीकाठी घेऊन गेल्या होत्या. सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी महिलांनी शेतकरी श्रीकांत पाटील रुचके यांच्याकडे विचारणा केली. त्यानंतर त्यांच्या शेतातील तात्पुरत्या तयार केलेल्या तळ्यातील पाणी बकऱ्यांना पाजण्यात आले. मात्र पाणी पिल्यानंतर काही वेळातच बकऱ्या एकामागून एक जमिनीवर कोसळू लागल्या. डॉक्टर येण्याआधीच अनेक बकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना पाहून बकऱ्या चारणाऱ्या महिलांनी आक्रोश केला आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली. या घटनेत एकूण 51 बकऱ्या दगावल्याने संबंधित महिलांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या महिलांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून सुमारे 6 लाख रुपयांचे कर्ज घेऊन बकऱ्यांचे पालन सुरू केले होते. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सूरज बोंडे यांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला असून न्यायवैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले आहे. बकरा चराने के लाए थे हमने, बचत गट के बकरे हैं. 6 लाख रुपए लोन 6 लाख के लोन उठाए थे 6 लाख का. उसके बकरा लिए 12 जनों के बकरे हैं. और 11 बजे पानी पिलाए वो खेत में सिरकान के.
श्रीकांत पटेल उसके के पूछने को गए तो बोले पिलाओ, बोले पानी वो अच्छा पानी है बोले। हमने पिलाया, नदी में 5 मिनट भी नहीं लगे तो बकरे सब मर गए। दवा भी नहीं लगी उसको, डॉक्टर भी नहीं आए। जब तुम्हारा नाम क्या है? उसना भी शेख हमीद, बचत गट की मासूम बचत गट। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। संपत्तीच्या वादातून चुलत भावाची हत्या, आरोपीला 2 तासात बेड्या। सरोपच्या रुग्णालयातील खोदकामांचा रुग्णांना मनस्ताप, आपत्कालीन सेवेलाही फटका। वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे कुटासा शिवारातील पिके नष्ट, शेतकरी हवालदिल। माजी खासदार नवनीत राणा यांची राज्यसभेसाठी संधी हुकली, विदर्भात राजकीय चर्चांना उधाण। मेळघाटातील शिक्षणाच्या दुरवस्थेवर बच्चू कडूंचा प्रहार, शाळांच्या स्थितीवर व्यक्त केली चिंता। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।